एवढा विषारी कसा बसलाय आणि कुठं बसलाय तुम्हीच बघा आता. मी सांगण्यापेक्षा तुम्हाला समजेल आता व्हिडिओमधून की हा एवढा अतिविषारी जातीचा घोणस साप कुठे येऊन बसलाय. आवाज चालू केलाय त्यांनी, बघा तो किती उंच गेलाय हे का. कसं दिसलं दादा तुम्हाला? लक्ष कसं गेलं? कसं लक्ष गेलं सापावर? अरे दिसणारच की एवढ्या समोर बसलंय, डेंजरच यार. बापरे, जय शिवराय मित्रांनो. आजचा व्हिडिओ बघून तुम्ही पण थोडेसे थक्क व्हाल, कारण साप एवढा विषारी कसा बसलाय आणि कुठं बसलाय तुम्हीच बघा आता. मी सांगण्यापेक्षा तुम्हाला समजेल आता व्हिडिओमधून की हा एवढा अतिविषारी जातीचा घोणस साप कुठे येऊन बसलाय. इंग्लिशमध्ये रसल वायपर बोलतात. विषारी साप आहे आणि अशा पद्धतीने तिथे बसलाय. चुकून जर आपण खिडकी विंडो वगैरे खोलायला गेलो आणि त्याला जर समजा धक्का लागला तर सापाने ह्या चावा घेतला असता. तसा तर काय लगेच चावा घेत नाही, थोडासा आवाज करतो तो आधी. मग पण मी पण विचार करते हा इथे आला कसा. एवढं वरती आहे आपलं घर, डेंजरच आहे. विषारी साप एवढ्या खिडकीत येऊन बसलाय म्हणजे साप तुम्ही भरपूर पकडते, पण घराच्या भिंतीला बाजूला वगैरे खिडकीत एवढा येऊन बसेल याचा अंदाज नव्हता. पण मला असं वाटतं तो इकडून कुठून तरी पायऱ्यांवरून साईडने चढला. इथे जे चप्पल स्टँड ठेवलं इथून चढून तो असा इथे येऊन बसलेला असणार आहे. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे तो उन्हाला बसलेला आहे. तिकडून बरोबर ऊन पडतं असं दुपारनंतर आणि तो बरोबर इथं ऊन घेत बसलेला आहे आणि एवढा स्तब्ध थांबलाय. मी तर तुम्हाला हे सांगेल मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे आडगळ ठेवू नका. आडगळ असेल की साप येतात आणि कुठून असं तर भीतीवर साप चढत नाहीत, पण कुठे असा सपोर्ट वगैरे भेटला तर तो साप कुठं पण चढू शकतो. मग खिडकी असू नाही तर वरती कुठे पण जाऊ शकतो. त्यामुळे अशी अडचण ठेवू नका. आणि आता आपण याला रेस्क्यू करून घेऊ. आपल्याकडे बॅग आहे ती आधी सेट करून घेते मी आणि मग आपण त्याला पॅक करू. एवढा शांत निश्चित पडलाय तो, जसं काय त्याला असं वाटतंय माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे आणि मला अजून कोणी पाहिलं नाही असं त्याला वाटते. पण आपलं पूर्ण लक्ष गेले. चला बॅग सेट कर. तर हे बघा इथं मी बॅग सेट केलेली आहे अशा पद्धतीने. ते स्वतःहून आतमध्ये जातात, मग त्यांना असं आपण बळच घालतो असं वाटत नाही पकडले म्हणून. त्यांच्या मनाने ते बॅगेत घुसतात आणि त्यांना सेफ फील होतं. आणि अजून एक रिझन असू शकतं हा साप इथं बसल्याचा. तर तुम्ही ही भिंत बघितली, ही भिंत कशी ह्याची आणि त्या सापाची डिझाईन एकसारखी मॅच होती. तर हे साप काय करतात, त्यांची जशी डिझाईन आहे त्यांना जसं निसर्गाने डिझाईन कलर दिले त्यानुसार त्या गोष्टीमध्ये त्या वस्तूमध्ये लपण्याचा प्रयत्न करतात. मग पालापाचोळा असू द्या, अशी वॉल असू द्या, लाकडे असू द्या किंवा जे लाकडाचे आपण वाशे वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये ते लपतात. त्याची डिझाईन अशी आहे की त्याच्यामध्ये लपले की ते दिसत नाही. तर आता पॅक करते आणि तो एवढा निवांत बसलाय म्हणून तुम्हाला एक ओळख पण सांगते. इथे त्याचं इथे बघा डोकं आहे त्याचं, त्याच्यावर व्ही आकाराची एक पांढरी खून दिसेल तुम्हाला. तो एवढा निवांत बसलाय म्हणून ओळख सांगते. हे बघा इथं माझ्या स्टिकच्या टोकावर बघा अशी व्ही आकाराची तुम्हाला पांढरी खून दिसेल. ह्याच्या डोळ्यामधली जी बाहुली आहे ती उभी असती. इकडं डोळा आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये बाहुली पण आहे. ते थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. बाकी धामण वगैरे बघितले तर गोल बाहुली असते, याची उभी आहे बघा काळी. आणि अंगावर पूर्ण इथून मानेपासून जी ही अशी काळी साखळी तयार होते ती पूर्ण त्याच्या शेपटीपर्यंत गेलेली असते. आणि त्या साखळीला काळे आणि चॉकलेटी धब्बे असून त्या साखळीला पांढऱ्या कलरची एक नाजूक अशी बॉर्डर असते. ह्या सापाची जी स्केल आहे ती थोडीशी अशी रफ असते, रफ साप असतो हा. दिसायला एवढा जरी शांत वाटत असला तरी शांत बिलकुल नाही आहे. हिवाळ्याच्या सीझनमध्येच हे जास्त करून पाहायला मिळतात. आता मी त्याला हळूच इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. स्टिक टच झाली की त्याचे काय रिॲक्शन येते मला समजणार आहे. कसा केवढ्या कमी जागेत कसा हवे खावरून बसलाय तो. आणि हे असेच नाहीत, हे साप जे आहेत ना ते बघा आता वरती चढायला लागलाय तो. बघा सपोर्ट मिळतोय म्हणून तो वरती चढतोय. आता त्याला इथे लोखंडी अँगलची सपोर्ट आहे त्याच्यामुळे. पण जाऊन जास्त वर नाही जाणार तो, कारण जिथं खिडकी संपणार तिथं त्याचं वरती जाणं पण थांबणार. त्याच्यापेक्षा वरती नाही जाऊ शकत. थोडा आवाज चालू केलाय त्यांनी. प्लेन भिंतीवर नाही चढू शकत साप, पण घोणस जरी असला आणि जर सपोर्ट मिळाला तर घोणस काय कुठलाही साप आरामात चढू शकतो शेपटीच्या आधाराने. बघा तो किती उंच गेलाय हे का.
त्याला जशी स्टिकचा टच झाली आवाज चालू केलाय त्याने. शिट्टी आली हातात पण जागा जरा कंजेस्टेड पकडायला. बघा अशा पद्धतीने तुम्ही कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. त्या सापाला बरेचसे मित्र सुद्धा लय सावधानपूर्वक हँडल करतात, पकडतात. मी पण खूप काळजीने पकडते, पूर्ण लक्ष असतं सापाकडे जरी मी बोलत असेल तरी. असा हा जाड आणि रट, ज्याला माहिती नाही ते अजगरच समजतात या सापाला. विषारी साप आहे खूप. इथे बॅग आहे बाबा, इथे जा. किती शांत बसला होता, पण होता का शांत? नंतर त्याची मोमेंट बघितली का तुम्ही, किती चपळ झाला होता तो. ही एक सेफ पद्धत आहे माझी. आडवी स्टिक ठेवते मी, जेणेकरून आत गेलेला साप पुन्हा बाहेर येऊन हाताला वगैरे चावा नको घ्यायला. त्यामुळे अशी स्टिक आणि असं प्रॉपर त्याला स्टिक दाबून अशी बॅग इथे गोल केली जाते. आणि ज्यावेळेस आम्ही साप निसर्गामध्ये मुक्त करतो त्यावेळेस इथे ही दोरी सोडताना त्याला इथे कडेला शिलाई आहे. तर जागोजागी जंगल जे कुर्ण आहेत अशी जागा नष्ट होते आणि तिथं घरं बसतात ते. त्याच्यामुळे त्यांना जागा नाही राहिली. आपण म्हणतो गुन्हे साप जास्त झालंय. साप जास्त नाही झाला, माणसांची संख्या वाढली, घरांची संख्या वाढली, सोसायट्या वाढल्या ते, आणि त्यांची जागा नष्ट होऊन आपण त्यांच्या जागेत घरं बांधतोय म्हणून हे साप आपल्या नजरेत येतात. नाहीतर हा साप माणसाला स्वतःहून काही दगा करत नाही. चला आता याला पॅक केलंय.